रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा चिमण कांबळे यांची निवड। दिनांक 10 जून 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनाला संपूर्ण महाराष्ट्रामधून पक्षाचे नेते, पदाधिकारी व प्रमुख मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्षपदी खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्त्या, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे चळवळीत सक्रियपणे काम करणाऱ्या, महिलांसाठी काम करणाऱ्या, गोरगरीब शोषित वंचित समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या रेश्मा चिमण कांबळे यांची जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। यांना सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले। यावेळी विद्या सरनाईक, सागर बाबा मिसाळ, उमेश बाबुळगावकर, बाबासाहेब भुमरे, अमर विटे, बाळासाहेब कसबे, सदानंद येळवे, प्रवीण भाऊ तांबे, प्रेरणा तांबे, मा शेखर वाकोडे, गीताताई चापके, कोकिळाताई वाहुरवाग, विजय बोरे, भानुदास घुगे, विवेक कांबळे, ज्योतिताई मलाले, परमेश्वर गेजगे, हर्षद जाधव, दीपक गवळी, रोहित ससाणे, अंकुशराव ढोबळे साहेब, हिरामण गणवीर उपस्थित होते। रेश्मा चिमण कांबळे यांच्या निवडीची बातमी सर्वत्र पसरताच त्यांचे विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे।